छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटना आपल्या सर्वांना माहीत आहे। असा मुलगा नसलेला बरा, अशा सुद्धा कमेंट्स आल्या होत्या। परंतु खरंच या मुलाची चूक होती का? आता पोलिसांनी काय माहिती सांगितली, त्याचबरोबर गावकऱ्यांनी, त्याचबरोबर नातेवाईकांनी काय माहिती सांगितली ते पहा आणि तुम्हाला सुद्धा एक आश्चर्याचा धक्का बसेल। छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर कुणाल चांदगुडे कडेच्या अगदी जवळ उभा राहिला होता। याच दरम्यान त्याची आई हात जोडून विनवण्या करत होती। लेकाला वाचवण्यासाठी तिने प्रत्येक प्रयत्न केले। हेच नाही तर मी वडिलांना सोडते म्हणून तिने गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा काढून फेकले, पण 3 तासाच्या प्रयत्नांना अपयश आले। कुणालचे वडील त्याला पकडण्यासाठी पुढे गेले आणि कुणाल आणि दोघेही पाय घसरून खाली कोसळले। नवऱ्याला आणि मुलाला कोसळताना पाहून आईनेही त्यांच्या पाठोपाठ उडी घेतली। या घटनेने देश सुन्न झाला। सुरुवातीला सांगितले की कुणालला iPhone 15 हवा होता, त्यावरूनच वडिलांसोबत त्याचा वाद झाला। मात्र त्यानंतर खुलासा झाला की कुणालकडे 2 iPhone होते, त्यामुळे वडिलांसोबत iPhoneवरून कोणताही वाद झाला नव्हता। कुणाल आणि त्याच्या कुटुंबियात नक्की काय झाले हे सांगायला तिघेही जिवंत नाहीत। मात्र नातेवाईकांनी मोठा खुलासा केला। कुणालच्या काकांनी याच दरम्यान बोलताना सांगितले की त्याचे आई आणि वडिलांमध्ये छोटे वाद होते, पण कुणालला ते अजिबात हवे नव्हते। त्याला घरात शांतता हवी होती। त्याचे वडील जास्त करून बाहेर राहायचे, तो आणि त्याची आई जास्त राहत होते। त्यांचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होते। म्हणजे आईचा एक यूट्यूब चॅनल आहे, ऑफिशियल संगीता नावाचा जो चॅनल आहे, त्यावरती डेली रुटीन मस्तपैकी दोघेजण आनंदी राहत होते। त्यांचे व्लॉग सोशल मीडियावरती येत होते आणि एकंदरीत ते खूप खुश दिसत होते। त्याच्या आईवर खूप त्याचं जास्त प्रेम होतं, त्याचा जीव आईवर होता। तो खवड्या डोंगरावर आई वडिलांनी वाद करू नये याकरता भीती घालण्यासाठी गेला होता असं पोलिसांचं अंदाज आहे। पण ज्यावेळी त्याचे वडील त्याला पकडण्यासाठी गेले त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि दोघेही खाली पडले। काकांनी स्पष्ट केले की कुणालच्या आई वडिलांमध्ये काही वाद होते, पण ते काही मोठे नव्हते, छोटेसे वाद होते। हेच नाही तर ज्यावेळी कुणाल उडी मारण्यासाठी उभा होता त्यावेळी त्याची आई खाली उतरत होती, म्हणजे कुणालकडे जात होती। परंतु आईला खाली उतरल्याचे पाहून तिला वर जाण्यास तो सांगत होता। हेच नाही तर उपस्थित लोकांना तिला वर येण्यासाठी हात द्या अशी विनंती करताना कुणाल दिसला। तू वर जा असे तो आपल्या आईला वारंवार सांगत होता। आई वडिलांना भीती घालण्यासाठी कुणाल गेला आणि पूर्ण कुटुंब संपले। त्याचबरोबर पोलिसांचा असा एक अंदाज आहे की ज्यावेळेस तो कड्यावरती उभा होता तो अक्षरशः थरथर कापत होता, त्याला भीतीसुद्धा वाटत होती। आणि एकंदरीत पोलिसांचा असा अंदाज आहे की कदाचित तो भीती घालण्यासाठी सुद्धा गेला असावा। परंतु डिप्रेशनमध्ये व्यक्ती काही करू शकतो, त्यामुळे त्याच्या नक्की डोक्यात काय चाललं होतं हे कोणीही सांगू शकत नाही। परंतु मुद्दामच त्या मुलाला बदनाम करू नये, यामध्ये वडिलांची आई वडिलांची सुद्धा एकतर्फी चूक अशी मानली जाऊ शकते, कारण की घरात वाद आणि त्या वादाचा परिणाम त्या मुलावर झाला असावा असा सुद्धा एक अंदाज आहे। त्यामुळे खास करून त्या मुलाला बदनाम करू नये असे सुद्धा कमेंट्स येऊ लागलेले आहेत।